मिरज शहराची एक वेगळी आणखी प्रसिद्ध ओळख आहे, ती म्हणजे तंतुवाद्याची निर्मिती करणारी संगीत नगरी म्हणून. या तंतुवाद्य निर्मिती व्यवसायाला 200 वर्षाची प्रदीर्घ परंपरा आहे. मिरजेत तयार होणारा सतार आणि तंबोरा देशासह परदेशातही प्रसिद्ध आहे. अब्दुल करीम खां, पंडित भीमसेन जोशी, गंगूबाई हनगल यांच्यासह अनेक दिग्गज नामवंत संगीत कलाकारांनी इथल्या तंतुवाद्यांना पसंती दिलेली आहे. हा व्यवसाय सध्या अनेक अडचणीतून मार्गक्रमण करतोय. तर या संदर्भात अधिक माहिती आपण इथले व्यावसायिक जे आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारची वाद्य बनवली जातात? तंबोरा, सतार, दिलरुबा, कचवा, हां आणि सारंगी, हे सगळं अनेक वाद्य जे तंतुवाद्य आहेत ते सगळे रिपेरी पण होते. यासाठी कोणकोणत्या प्रकारचा कच्चा माल लागतो आणि तो कुठून मागवता तुम्ही? आम्ही कच्चा माल मुंबईहून घेऊन येतो. तार, हां, ते पडद्याची तार, असे सगळे तार, कच्चा माल आणि पॉलिश पेपर आणि जे प्लॅस्टिक लावतो ते सगळे मुंबईहून कच्चा माल घेऊन येतो. आणि हां हे भोपळा आहे, हे पंढरपूरच्या आसपास जे लहान खेडे आहेत, बेगमपूर, सिद्धापूर अशी जी खेडे आहेत त्या खेडे गावामधून घेऊन येतो. आणि एका वेळेला आम्ही ट्रक घेऊन माल घेऊन जातो. एका मळीमध्ये 100-150 असा म्हणजे साईजचा भोपळा निघतो. किती वर्षापासून आपण हा व्यवसाय करतो? माझे तर मी आता मला 65 म्हणजे 65 वर्ष आहे. मी वयाच्या 15 वर्षापासून हा काम करतो. हां, म्हणजे ही आता आमची 5वी पिढी चालू आहे. 5वी पिढी चालू आहे आणि वाढ वाढल्यापासून आमची मुलंसुद्धा हाच व्यवसाय करतात. आणि तुमचा जो पूर्वी व्यवसाय जसा होता आणि आत्ताचा व्यवसाय याच्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवतोय का? फार फरक, फार म्हणजे 1 रुपयात मिळाले 4 आणूनसुद्धा हा धंदा शिल्लक राहिला नाही. ह्याची बाजूमध्ये काय, आता इलेक्ट्रॉनिक निघालं आहे ना, ते लोक जास्त इलेक्ट्रॉनिकवर लक्ष घातलेले आणि तंबोरा फार कमी आहे. तर 6 महिन्याला 1-2-3 तंबोरसुद्धा स्थापत नाही. पूर्वी जात होते 6 महिन्याला 1 डझन 2 डझन माल जात होता तंबोरा. महिन्याला 2-3 तर जात होते. त्याचा फार फार आता कमी झालं एकदम फार तंबोरा. हो 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 हो. इकडे तंबोरे 4-4 तंबोरे घेऊन रेल्वेने जातो. रेल्वेमध्ये त्याने काही दिवसा मेजरमेंट लावायला लागले, मग त्याने दुप्पट त्याने त्याच्यावर लावले. त्याने चार्जेस दुप्पट लावले. त्यामध्ये आम्हाला एका नगापासून कमीत कमी 200-300 रुपये एका नगाला त्यांनी घ्यायला लागले. मग आम्ही काय सगळ्या म्हणजे कार्मिक लोकांना फार वाहतूक खर्च हे परवडत नाही. महागाईचा सगळ्याच व्यवसायांवर परिणाम झालाय. सगळ्या तुमच्या व्यवसायावर परिणाम झालाय असं हो वाटतंय का? फार म्हणजे फार कच्च्या फार मालाचे कच्च्या दर फार सगळं वाढले. आणि हा शौकीन धंदा पडला आहे. आता आम्हाला तंबोरा पाहिजेच असं काय गरजू वस्तू नाही आहे. काही श्रीमंत लोक असेल त्यांनीच एखादा तंबोरा खरेदी करतात आणि मध्यमवर्गाचे लोक तर याच्याकडे पाहत सुद्धा नाही. कारागिरांची संख्या पूर्वीच्या तुलनेत वाढली आहे का कमी झाली? नाही, कमी झाली फार. त्याने कमीत कमी 15 दुकान होते, त्यामधले 4-5 दुकान बंद पडली. हां, ह्या म्हणजे व्यवसाय बरोबर चालेल ना. आणि कारागीर लोक काय मजुरी म्हणजे 100 रुपये मजुरी, 150 रुपये मजुरी पडत नाही. तर काही लोक कारागीर लोक काम करत नाही, दुसरे काम जास्त पैसे मिळतात परवडत नाही. त्याने मग जिथं काम जास्त मिळेल त्यांनी पैसे देऊन दुसरे काम. शासनाकडून अशा अपेक्षा आहेत मॅडम की आम्हाला बिझनेससाठी कर्ज पुरवठा व्हावा व वयस्कर जी माणसं आमची जे काम करू शकत नाहीत, काम करून जे थकलेले आहेत त्यांच्यासाठी पेन्शन मंजूर करून द्यावी. अशा ज्या शासनाकडून ज्या सवलती देता येतील, आमच्या गरजेपुरते जे देता येतील ते शासनाने आमच्यासाठी केलं पाहिजे. आणि रेल्वेला जाताना जो त्रास होतो वाद्य घेऊन जाताना, तर त्याच्यातसुद्धा आम्हाला थोडी सबसिडी देऊन किंवा वाहतूक खर्च द्यावा किंवा व्यवस्थित आमचे वाद्य जातील अशी सोय करून द्यावी रेल्वेकडे. LBTची जी सक्ती केलेली आहे नोंदणी तुम्हाला, तर ती तुम्हाला
एल बी टीची सक्ती तर ही कुणालाच आमच्या हस्तकला जे व्यवसाय करणारे आहेत त्यांना कुणालाच मान्य होणार नाही. कारण एल बी टीमुळे आत्ता जे रेट्स बघितला कच्च्या मालाचे वगैरे जर रेट्स पाहिला तर एवढ्या भरमसाठ वाढलेल्या आहेत. त्याच्यात सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबून काम करून घेऊन तर दिवसाचं असं मोबदला म्हणून असं काय होत नाही. त्यामुळे वाद्याच्या निर्मितीला जेवढा खर्च येतो बरं तुमचा पूर्ण बरं म्हणजे अगदी कच्चा माल घेण्यापासून ते पूर्ण वाद्य पूर्ण होईपर्यंत बरं तर तो पूर्ण तुमचा निघतो का त्या नाही निघत. त्याच्यात काटकसर करून मजुरीसुद्धा निघत नाही. मग शेवटी कसं असतं कुठल्या तर एका वाद्यात थोडेफार जादा पैसे मिळतात त्याच्यात ते खपून जात असते. त्यामुळे मग शासनानं आमच्याकडे लक्ष देऊन थोडंफार कर्ज पुरवठा म्हणा किंवा जे वयस्कर लोक आता काम करू शकत नाहीत त्यांच्यासाठी पेन्शनची व्यवस्था करावी हीच आमची अपेक्षा आहे. एका साधारण तंबोऱ्याला किंवा सतारला बरं तयार करण्यासाठी साधारण किती खर्च येतो अंदाजे? खर्च तर येतो मॅडम, पण वेळ त्याला मेन म्हणजे कसं आहे 4-5 ते 3-4 जर कामगार जर राबवत असली तर त्यांच्यासाठी 4 दिवस तर लागतील, 4 किंवा 5 दिवस. त्याचे पार्ट्स वेगवेगळे असल्यामुळं एका माणसाच्या हातानं होणं शक्य नाही. वेगवेगळे पार्ट असल्यामुळं एक 4 माणसं राबली तर एक 4 दिवसात एक वाद्य पूर्ण होऊ शकतो. आणि त्याच्यात मजुरी वगैरे पाहिला तर तेवढी सफिशियंट होत नाही. साधारण एका वाद्याची विक्री किंमत किती असते? म्हणजे साधारण तंबोरा असेल, तबला असेल. तानपुऱ्याचं जर कमीत कमी जर रेट घ्यायला गेलं तर आत्ता 4,000पासून स्टार्ट आहे. 4,000. मग सतार घेतला त्याच्यात जर फुल डेकोरेशन वगैरे जर डिझाईन वगैरे घेतला तर थोडंफार त्याच्यात एक 7,000-8,000पर्यंत जातो. सध्याचा तुम्हाला कुठून मागणी आहे म्हणजे या वाद्यांना? मागणी तर ऑल इंडियात मागणी आहे, पण पुरवठा होत नाही ना. कारण कामं हस्तकला मशिनरी याचा पार्ट पूर्ण हाताने काम करायला लागतं, मग काम उशिरा होतो, मग वेळेवर होत नाही काम. त्यामुळं मागणी असूनसुद्धा पुरवठा वेळेवर केलं जाऊ शकत नाही. कच्च्या मालाचे वाढलेले दर, न परवडणारा वाहतूक खर्च आणि इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंट्सचं अतिक्रमण यामुळे मिरजेतील तंतुवाद्य निर्मिती व्यवसाय अनेक समस्यांना सामोरा जात आहे. 200 वर्षाची परंपरा असलेल्या या व्यवसायाला ऊर्जितावस्था परत प्राप्त करून देण्यासाठी शासनानेही या व्यवसायाकडे जाणीवपूर्वक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट जमीर रहमतपुरे, गफार मुल्लासह जयश्री फडतरे, लाईव्ह सांगली.